नर्मदा ये नमो प्रातः नर्मदा ये नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहिमां भवसागरात नमस्ते गोदावरी देवी त्राहिमां भवसागरात ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। श्री नर्मदा गोमाता या यूट्यूब चॅनलचे सर्व असणारे जे भाविक श्रोतृवर्ग आणि जे काही रसिक अशा पद्धतीचे जे प्रेक्षक मंडळी आहेत, या सर्वांच्या चरणांनी मी ज्ञानेश्वर माऊली शिंदे सहृदय साष्टांग दंडवत करतो। आज या आश्रमामध्ये आम्ही आलेलो आहे। या आश्रमाचं नाव आहे भारत माता आश्रम। अर्थात पहिली मुलाखत आपण ज्यांची घेतलेली आहे ते आमचे स्वामी 108 जैनेश्वरानंदजी महाराज, महंत श्री जैनेश्वरानंदजी महाराज त्यांचाच असणारा हा भारत माता आश्रम आहे। आणि अशा असणाऱ्या भारत माता आश्रमामध्ये आज मला वाटतं बरेच लोक हरिपाठ हरिपाठ हा शब्द म्हणत असतात आणि त्यांचा हरिपाठ एक पाठ असतो, परंतु हरिपाठामधला असणारा तात्विक बोध जो आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळाबा श्रीपती येणे पंथे या न्यायाने असणारा हा जो प्रबोध आहे, तर याच्याकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष पाहायला मिळतं। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबांचं एक वचन आहे की प्रपंच आणि परमार्थ संपादन दोन्ही एकही निदानी नाही त्यासी। माऊली ज्ञानोबराय सांगतात की आसोनी संसारी जिभे विभू करी। या न्यायाने मला वाटतं निश्चितच तसं प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालणं थोडंसं अवघड गोष्ट आहे, परंतु मी आज ज्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहेत ते असणारे आमचे रामदास साप्पा, अर्थात श्री क्षेत्र धारणगाव ही त्यांची जन्मभूमी आहे। आणि आपणचं सर्व प्रकारचं असणार जसं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या जीवनामध्ये असणारं त्यांचं एक सुरुवातीच्या कालखंडामधलं असणारं बाल्यावस्थेमधलं जीवन, त्याच्यानंतरचं पारमार्थिक जीवन वगैरे या सगळ्या गोष्टींचे जसे टप्पे, तसं मला वाटतं रामदास साहेबांच्या जीवनामध्ये सुद्धा हे टप्पे, तसा तर मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान जरी असलो तरी परंतु त्यांचं जे जीवन आहे अलंकापूर पुण्यनगरीमध्ये श्री सद्गुरु केंद्रजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी ज्ञानेश्वरीचं एक आपल्या महाराष्ट्र प्रांतामधील एक उल्लेखनीय अशा पद्धतीचं मंदिर, एक तोलामोलाचं मंदिर बनवलेले अशा श्री केंद्रे महाराजांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी आपल्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल अतिशय सुंदर पद्धतीनं अलंकापूर पुण्यनगरीमध्ये केलेली आणि पूर्वीच्या कालखंडामध्ये गावचं पोलीस पाटील पद त्यांनी भूषवलेलं आहे, किंवा राजकारणामध्ये सुद्धा त्यांचा एक खूप चांगल्या पद्धतीचा वैचष्मा होता। आज मी त्यांची मुलाखत राजकारणी या नात्याने घेण्यासाठी नाही आलेलो आणि त्यांनी त्या जीवनाचा संपूर्ण त्याग केलेला आहे, परंतु आज माझा पहिला प्रश्न त्यांना असा असेल की आप्पा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मी तर बघितलेलं तुमचं सगळं असणारं गृहस्थ जीवनही मी बघितलं। शक्यतो गृहस्थ जीवनामधून मनुष्य हा परावर्तित होत नाही, त्याची त्या ठिकाणी परांगमुक्त होत नाही, परंतु तुम्ही मात्र तुमच्या जीवनामध्ये गृहस्थी जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा तुमचा प्रपंच होता। घरगुती शेतीवाडी वगैरे या सगळ्या गोष्टी आमच्या कानावरतीच आहेत, आपलाच हा परिसर आहे, परंतु असं असताना तुमच्या जीवनामध्ये एकाएकी अगदीच तुम्ही टर्न घेतल्यासारखा टर्न घेतलेला आहे। कारण तुम्ही आतापर्यंत मला वाटतं किती नर्मदा मातेची परिक्रमा केल्या? नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। माझा प्रश्न अजून शिल्लक आहे, परंतु थोडक्यात तुम्ही मला वाटतं नर्मदा मातेच्या कमीत कमी माझ्यावाल्या परिक्रमा पूर्ण 3 परिक्रमा आहेत। 3 परिक्रमा त्यांनी नर्मदा मातेचे केल्या, परिक्रमा आहेत त्या, आणि पायी वास्तव्य असल्यामुळे तिथेच राहत असल्यामुळे तुमच्यासारखे ज्या वेळेला महात्मा नर्मदा परिक्रमेला येतात त्यावेळेला माझी इच्छा असते की मी तुमच्याबरोबर काहीतरी दिवस चालावं, म्हणून मी त्या ठिकाणी ह्या मैयाच्या किनारी चालत असतो आणि मैयाचा आनंद घेत असतो। आता पुन्हा गोदावरी गंगा मातेची परिक्रमा तुमच्या जीवनामध्ये घडली, मला असं वाटतं की एकाएकी तुम्ही असणाऱ्या सांसारिक जीवनामधून किंवा आपल्या असणाऱ्या वैभवशाली जीवनामधून या पंथाकडे तुम्ही आलेले आहात। मग येत असताना ठीक आहे, पूर्वी तुम्ही केंद्रे महाराजांच्या सानिध्यात जरी सत्संग करत असाल तरी पण तो एकाएकी एक टोपी आणि एक असणारा तुमचा जो राजकीय पोशाख मी पाहिलेला होता, ते तुमचं व्यक्तिमत्व पाहिलं आणि अशामधून तुम्ही आता संपूर्ण आपलं जीवन म्हणजे घरादारामधला पत्नीचा आणि मुलांचा सुद्धा वियोग करून या आश्रमामध्ये राहतात। मला वाटतं हा जो तुमच्या जीवनामधला असणारा जो आलेख आहे एकाएकी खूप उंचीवर गेलेला दिसतो।
दिसतो, तर याचा श्रेय तुम्ही कोणाला देणार? नाही, हा आलेख उंच माझ्या जीवनात म्हणता येणार नाही. माझा मी तर स्वतः बालवाडीमधलाच प्रवेश समजतो. आणि याचं जर उदाहरण जर द्यायचं ठरलं तर माझे श्री गुरु वैद्य बाबा जे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक होते आणि गुरुवरे केंद्रे महाराज. तसं माझ्या जीवनातली खरी सुरुवात माझी 5 वर्षाचा असताना तशी परमार्थ आमचे आई वडीलच म्हणजे पूर्वजच आमच्या घरामध्ये वैष्णव असल्या कारणाने ती पहिल्यापासूनच त्या गोष्टीची आवड होती. आणि वैद्य बाबांची माळ मला 5 वर्षाचा असताना माझ्या वयात प्राप्त झाली. मला ते गुरु लाभले आणि त्यांचं एक कीर्तन ऐकलं होतं मी, का माणसाने जीवनामध्ये एकदा तरी ज्ञानेश्वर महाराजांची पायी पालखी वारी करावी. आणि म्हणून मी ज्यावेळेला पायी पालखी वारीमध्ये गेलो त्यावेळेला तिथे केंद्रे त्यांच्याकडे गेलो वैद्य बाबांकडे. त्यांच्याकडून विचारलं मी तुमच्याकडे दिंडीमध्ये आलो, तर त्यांनी सांगितलं कोणाच्या याच्याबरोबर जायचं म्हटलं माऊलींच्या पालखी सोहळ्याबरोबर. तसं नाही म्हणे, इथं अनेक ग्रुप दिंड्या चालतात, तुम्हाला कोणाबरोबर जायचं म्हटलं मला काही सांगता येणार नाही. त्यांनी त्यावेळेला माझ्या नावावर सांगितलं का तुम्ही केंद्रे महाराजच्या दिंडीमध्ये जा. पहिलं नाव केंद्रे महाराजांचं तिथं ऐकायला मिळालं. तिथं गेलो, त्यांच्याबरोबर दिंडीत मला प्रवेश मिळाला. आणि चालत असताना आम्हाला सासवड या ठिकाणी मुक्कामात आम्हाला केंद्रे महाराजांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे सकाळ संध्याकाळ तुम्ही भेटत चला आणि हेच मला हे संस्थान ही दिंडी तुम्हाला चालवा लागणार आहे. माझा काही परिचय नसताना पण तुम्ही म्हटलं बाबा का असे बोलले. आणि तिथून पुढे माझं त्या ठिकाणी जाणं चालू झालं. मला त्याच्यानंतर त्या ज्ञानेश्वरी मंदिर केंद्रीय महाराज संस्थान विश्वस्त म्हणून घेतलं आणि मी 1982 साली त्या संस्थांचा विश्वस्त झालो. आजपर्यंत माझ्याकडे खजिनदार पद असेल, सचिव पद असेल, अशा प्रकारच्या पदाने मला ती पद नाही सांगायचे, परंतु त्यातून मी ह्या माध्यमाशी जोडलो गेलो आणि या ठिकाणाहून माझ्या परमार्थाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. परंतु माझा जो यू टर्न मिळाला, मला सुरुवातीला राजकारण माझा हा फार आवडीचा विषय होता. सकाळी सुटल्यापासून मी राजकारण करायचो. परंतु आमचे गावातील हरिभक्तपरायण वैकुंठवासी बाजीराव नाना हे ज्या वेळेला त्यांच्या तोंडून मी नर्मदा परिक्रमा हा शब्द ऐकला आणि ही परिक्रमा काय असते म्हणून ती, आणि मी 24 तास ते आम्ही घरी ते वयाने फार मोठे होते परंतु त्यांचं माझं फार मित्रत्वाचं नातं होतं आणि मी त्यांच्या कायम सानिध्यात असल्या कारणामुळे आणि मग त्यांची पूर्ण परिक्रमेची तयारी ही जवळजवळ माझ्या हस्ताने 80% केली. मी त्या स्कूल कमिटीचा अध्यक्ष होतो आणि मग त्यावेळेला मुलांची दिंडी काढून शाळेतले मुलं जमा करून दिंडी काढून त्यांना निरोप दिला आणि त्यांना निरोप देत असताना मी त्यावेळेला गावातच राहत होतो आणि ते ज्यावेळेला आपल्या दारासमोर आले आणि मी त्यांना आलिंगन दिलं आणि नकळत माझा बाण फुटला गेला आणि मी फार रडलो त्यांच्या गळ्यात पडून. मला रडण्याचं कारण त्यावेळेला कळलं नाही आणि नंतर त्या ज्या वेळेला परिक्रमेला गेले आणि तिकडच त्यांनी 1 महिन्यामध्ये देह ठेवला गेला आणि मग मला समजलं की आपण त्या दिवशी आपल्याकडे मनामध्ये जे आपल्याकडं हे तयार झालं, आपण रडलो, याचं कारण असं होतं की भगवंताने सांगितलं होतं की बाबा आता तुला या महात्म्याची परत भेट होणार नाही, म्हणून मी त्या ठिकाणी रडलो. आणि मग त्यांच्या 14व्याचा कार्यक्रम होता आणि त्या 14व्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी माधव बाबा घुले यांचं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनात आटोपल्यानंतर आम्ही पांडुरंगाच्या मंदिरात गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही 3 जण होतो आणि मग त्या ठिकाणी आम्ही संकल्प केला का यांची जी इच्छा राहिलेली परिक्रमा करण्याची नर्मदा मातेची ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि आपण ती पांडुरंगाकडे प्रार्थना करू. आणि मग आम्ही तिथं पांडुरंगाकडे हात जोडू विनंती केली भगवंताला की आम्ही ही परिक्रमा पूर्ण करू पण ही तुम्ही करून घ्या. आणि मग कधी करायची, मग ती ठरली 5-7 वर्षामध्ये करायची. आणि मग ज्या वेळेला काळ आला परिक्रमेचा जवळचा त्यावेळेला मी माझा लंगोट असेल, सगळे कपडे असतील, हे घरच्यांना व्यतिरिक्त कोणाला न समजता एका ठिकाणी ठेवले. आणि मग ज्यावेळेला मी त्यांना विचारलं, जे माझ्याबरोबर 2 जण येणार होते, त्यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज होते आणि एक ढोमशे म्हणून होते, पण त्याचं काही कारणास्तव त्यांनी सांगितलं की आता आम्हाला काही शक्य नाही. परंतु मग त्या ठिकाणी मला तो जाण्याचा योग प्राप्त झाला आणि मग मी त्या परिक्रमेला निघून गेलो. आणि ज्या वेळेला ती माझी परिक्रमा पूर्ण झाली आणि शेवटचा माझा टप्पा 250 किलोमीटरचा राहिला होता. एक महात्मा, आता मला आठवत नाही त्यांचं नाव, परंतु त्या ठिकाणी म्हणजे आपण सर्वसाधारण जंगलचा भाग शेवटचा टप्पा लागतो आणि त्या ठिकाणी मी मुक्कामी होतो. आणि त्या ठिकाणी त्या महात्म्याने विचारलं कहाशे परिक्रमा उठाई, म्हटलं
ओंकारेश्वरची तर बोलायची ताली बजा केली की बोले अरे बहुत बढिया आपली परिक्रमा हो गई. तर ते त्यांना माझ्यापेक्षा त्यांना आनंद झाला. मी त्यांचे पाय धरले, म्हटलं महाराज कशी झाली. ते म्हणे अभी तो क्या है, अभी 150-200 किलोमीटर बाकी आहे. मी त्यांना माझ्या मनात आनंद झाला, पण त्यांचे पाय पक्के धरले आणि सांगितलं प्रभुजी अभी तक परिक्रमा यहाँ से आया था, अभी तक गाड़ी किधर मैया ने बिठाया नहीं, कोई तकलीफ नहीं, कोई नहीं, यहाँ से लाया है. लेकिन आगे का जो प्रवास है ऐसा नहीं होना चाहिए का खाली 10 फुट भी बाकी है और पैर में कोई दर्द हो गया और क्या हो गया और किसी ने उठा के ले गया, ऐसा नहीं होना चाहिए. उसने माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं असं होणार नाही, मैया तुमची परिक्रमा पूर्ण करणार आहे. आणि तो आनंद झाला. आणि मग त्या रात्रीमध्ये मी विचार करत होतो आपली परिक्रमा कशामध्ये. तर 3 गोष्टी मला त्या ठिकाणी वाटल्या. एक पहिल्या झूट ज्यांनी आपल्याला जागा विश्रांतीसाठी दिली, ही एक महत्वाची बाजू वाटली. दुसरी ज्यांनी आपल्याला भोजनाची व्यवस्था केली, ती गोष्ट मला एक महत्वाची वाटली. आणि ज्यांनी रस्त्यामध्ये मार्गदर्शन केलं, त्यावेळेला बोर्ड नव्हते, व या ठिकाणी इतकं गाव किलोमीटर तितकं हे रस्ते पण नव्हते. आणि माऊली आताची परिक्रमा आणि पूर्वीची परिक्रमा याच्यात मध्ये फार मोठा फरक आहे. ही किती सालच्या परिक्रमेबद्दल बोलतो? हा माझा 2012ची परिक्रमा. 2012. परंतु ज्या वेळेला 2012ला त्यावेळेला आपण शूलपानातला जो भाग म्हणतो आणि तो सरदार सरोवर त्यावेळेला उंची वाढलेली नव्हती. फक्त आंदोलन चालू झालं मेगा पाटकरांचं, ते उंची वाढवण्यासाठी. तर त्यावेळेला कुली घोंगसा वगैरे खालच्या भागातून आम्ही त्यावेळेला गेलो होतो परिक्रमेला. म्हणजे आतला जंगलचा भाग काय आणि प्रत्यक्षात तो भाग पाहिलेलाच आहे 2005 साली. त्यामुळे अगदीच त्यावेळेची परिस्थिती अतिशय भयानक. आणि आता परिस्थिती काय, मोबाईल झालेले, मोबाईलवर मॅपवर टाकलं तर रस्ता समजतोय. आणि मग आता चुकण्याची भीती राहिली नाही. आणि त्यावेळेला 2 रस्ते किंवा 3 रस्ते जर आले तर माणूस तो परिक्रमावाला त्या ठिकाणी थांबायचा. त्यावेळेला जत्तीची जाऊ ते परिक्रमेला नव्हते. मी शूलपाणी पर्यंत जाईपर्यंत एकटाच होतो. आणि ज्यावेळेला शूलपाणी म्हणजे ओंकारेश्वरला गेलो आणि ज्यावेळेला परिक्रमा उचलली, संकल्प केला, उचलली परिक्रमा, त्यावेळीची परिस्थिती अशी होती का माझ्या डोळ्यात पाणी आलं. का आपण जोडी कोण आहे आपल्याला परिक्रमाची काहीच. ओंकारेश्वरला सुद्धा पहिल्या वेळेला गेलो होतो. ओंकारेश्वरला सुद्धा पहिल्या वेळेला गेलो. आणि ज्यावेळेला संकल्प उचलला, पण मैयाला एकच सांगितलं, हे बघ मैया मी कोणाच्या भरोश्यावर आलो नाही, मी आलो असेल तुझ्या भरोश्यावर आलो असाय. आता तू आणि मी. बरोबर आहे. आणि असं असताना ज्या वेळेला मी राजघाट पर्यंत गेलो आणि राजघाटला गेल्यानंतर त्यावेळेला राजघाट हा नर्मदा मैयाच्या किनारी होता एकदम. तिथं महात्मा गांधीचं समाधी. बरोबर. आणि मला आठवतं की मी राजघाटला उतरून खाली नर्मदा मैयामध्ये खाली स्नान केलेले मला चांगलं आठवतं. म्हणजे हा जुनाच काल. हो. आणि त्यावेळेला वरती आलो, मुक्काम केला त्या महाराजांकडं. त्यांना पुढला परिक्रमेचा मार्ग विचारला, जाण्याचा रस्ता कसे. तर ते म्हणे या ठिकाणून 3 मार्ग आहेत. त्यांनी आज सांगितलं एकदम आतून शूलपाणी मधला तू विटभट्टी पुढे ते विटभट्टी पासून जा. दुसरा परिक्रमा शहा मार्ग सांगितलं, ते आतला सांगितलं. हे 3 मार्ग आहे म्हणे. नाही म्हटलं आतून जायचं. ते म्हणे मग तुम्हाला कोणीतरी इथं थांबावं लागेल, कोणीतरी परिक्रमावाले आले जोडी तुम्हाला, मग तुम्हाला 5-10 लोक झाले तर जाता येईल, त्यांच्याला जाता येणार नाही. मी म्हटलं ठीक आहे बघू. आणि सकाळी सुटल्यानंतर जोडीच कोणी नाही. मी म्हटलं आपण काही कोणाच्या भरोश्यावर आलेलो नाही ना, आपण मैयाच्या भरोश्यावर जर आले तर थांबायची काय करायची. मारे दोरी थाऱ्या. परत मैयाचं दर्शन केलं आणि मी त्या ठिकाणाहून निघालो. आणि पुढे जात असताना ज्या वेळेला जंगल चालू होणार होतं, त्या जंगलाच्या याच्यापाशी गेल्यानंतर मला एका ठिकाणी जेवणाला एक दुकानदाराकडे मी थांबलो. आणि जेवण करत असताना एक राजस्थानी आला, राजू म्हणून त्याचं नाव होतं. आणि त्याने नर्मदे हार केलं आणि त्याला बघितलं हे जेवण करता आपल्याला काहीतरी मिळत. मग त्या दुकानदाराने आम्हाला दोघांना जीव घातला आणि पुढून आमचा तो शूलपाणीचा प्रवास दोघांचा चालू झाला. म्हणजे मैयाने तुम्हाला जोडीदार पाठवला. आणि तुमचा प्रश्न असा होता मला का तुम्हाला हा युटर्न, तुम्ही हे सगळं असताना तुम्ही हा युटर्न कसा घेतला. तर ज्या वेळेला माझी परिक्रमा पूर्ण झाली तर मी या 3 गोष्टीचा विचार केला आणि सांगितलं आतापर्यंत आपण राजकारण केलं असतं, पाटील पण केलं असेल. मी जेव्हा पोलीस पाटील झालो त्यावेळेला जर मला एखादं पाटील जर नाही म्हटलं मला राग यायचा, चिड यायची. अरे मी पाटील आहे गावचा, पोलीस पाटील झालो आणि मला तुम्ही पाटील का म्हणत नाही.
याची चिड यायची. हं. पण माऊली आता खरं सांगतो, माझ्याला समोरून सांगतो, मला जर कोणी पाटील जर म्हटलं तर मला त्यात तिटकारा वाटतो. त्याचा तिटकारा वाटतो. आता मला पाटील म्हणू नये, तुम्ही काही म्हणा, हीच खऱ्या अर्थाने संत तुम्ही काही म्हणा, कृपा झाली. कारण परंतु मला पाटील आता मला त्या गोष्टीचा कमीपणा वाटायला बरोबर, लागला. बरोबर. मला त्या कपड्यांचा कमीपणा वाटायला लागला. बरोबर. मी आता इस्त्रीचे कपडे वगैरे माऊली, मी एक दिवसही बिगर इस्त्रीचे कपडे घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नव्हतो. हो. बरोबर. परंतु आता माझ्या जीवनात इस्त्री गेली, सगळं गेलं आणि ती मैयाने काढून घेतलं. आणि माझ्या मैयाने माझ्यावर जी कृपा केली, हो. माझ्या गुरुंनी केंद्रे महाराजांनी माझ्यावर जी कृपा केली, वैद्य बाबांनी जी कृपा केली, आणि तुमच्या सारख्या संत महात्म्यांच्या याच्यामध्ये मी जेव्हा परिक्रमा करत असताना जे मला संत महात्म्यांचं जे मला मार्गदर्शन मिळालं, यांनी माझ्या जीवनामध्ये सगळा हा कायापालट केला. वा. अतिशय सुंदर आपल्या प्रश्नाचं समर्पक शब्दामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मला वाटतं बऱ्याच लोकांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्यांचा हा आदर्श घ्यायला काही हरकत नाही. कारण जीवनामध्ये मनुष्य हा मुळात जीव आहे म्हणूनच तो जन्माला आलेला आहे. जो जन्माला येतो असतो तो संसारामध्ये निश्चितच आहे, परंतु या संसाराच्या वैश्विक सुखामध्ये आपल्या जीवनाचं आत्मकल्याण नाही. आत्मकल्याणासाठी कुठंतरी संत महात्म्यांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय तरणोपाय नाही. आणि म्हणून या माध्यमातून त्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार कोण जर असतील तर त्या ठिकाणी गुरुवर्य, ज्यांच्या मृदंगामध्ये संपूर्ण महाराष्ट्रच काय तर मी असं सांगेल की संपूर्ण भारत दंग होत होता, असे मृदंग महर्षी, ताल महर्षी, सगळ्या प्रकारच्या असणाऱ्या ज्या पदव्या ज्यांना शोभतात अशा आमचे संस्थेचे गुरुवर्य. आम्ही सुद्धा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 99 ते 2003 या कालखंडामध्ये बाबांच्या आणि सानिध्यामध्ये विद्येचं ग्रहण केलेलं आहे. अशा असणारे मृदंग महर्षी आमचे वैद्य बाबा यांचं आणि बऱ्याच कालखंड म्हणजे विशेष आवडीचं गाव जर कोणतं असेल तर ते धारणगाव आणि रुई, अशा पद्धतीनं आपण या दोन गावांकडे पाहतो. त्याच गावामध्ये त्यांना आपल्याच सप्ताहामध्ये बाबाजींचं दर्शन झालं. दुसरे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याच द्वारे आणि गुरुवर्य श्री केंद्रे महाराज, या केंद्रीय महाराजांचा परिचय त्यांना झाला. आणि खरोखर एक योग्य पद्धतीने त्या दिंडीची वाटचाल करत असताना आपांचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं योगदान त्या दिंडीला राहिलं. आजही पण आपला किती जरी व्याप असेल तर ते व्याप सोडून आणि जर आदेश आला तर त्या आदेशानुसार ते त्या ज्ञानेश्वरी मंदिराच्या कार्यासाठी जातात. नांजीबाईच्या सानिध्यामध्ये सुद्धा आणि त्यांनी अनेक प्रकारे ते कार्य केलेलं आहे. असो आपा, खऱ्या अर्थाने तुम्ही नर्मदा मातेच्या परिक्रमेला गेल्यानंतर अगोदर जात असतानाचा तुमचा भाव माझ्या लक्षात आला की या ठिकाणी केवळ आपले बाजीराव नाना जे आहेत तर त्यांचा संकल्प अपूर्ण राहिलेला संकल्प त्या रीतीने तुम्हाला पूर्ण करायचा होता. परंतु तरी सुद्धा जात असताना तुमच्या अंतःकरणामध्ये कशी असेल परिक्रमा, काय असेल, तिथं गेल्यानंतर कशी परिस्थिती, असा काही मनामध्ये काही विचार येत होता का? काय झालं, ज्यावेळेला परिक्रमेला जायचं त्यावेळेला मी आमच्या म्हणजे वडिलांना प्रश्न केला की मला नर्मदा परिक्रमेला जायचं. तर त्या वेळेला गावात ती घटना अगोदरच घडलेली होती. 4-5 वर्षापूर्वी बाजीराव नाना गेले ते तिकडे देव ठेवून आले. आणि एक सुभाष महाराज म्हणून आमच्या केंद्रीय महाराजचा विद्यार्थी होता. तो परिक्रमा पूर्ण केल्यानंतर विश्रांतीला आमच्याकडे आला. आमच्याकडे आल्यानंतर ते 15-20 दिवस झाले. आणि 20 दिवसानंतर त्यांना प्रश्न केला, म्हटलं महाराज तुम्हाला इथं आले 15-20 दिवस झाले परिक्रमा करून, तुम्हाला घरचा एकही फोन नाही. त्यांना ते माझं बोलणं वाईट वाटलं, काही समजलं नाही. परंतु त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच तयारी केली. मी मारुतीच्या दर्शनाला गेलो गावात मंदिराच्या, तिकडून आलो, त्यांनी बॅग भरलेली होती. म्हटलं का हो महाराज, नाही मी जातो आज. म्हटलं मी बोललो तुम्हाला काही वाईट वाटलं का? माझा उद्देश तो नाही, पण तुम्ही एवढी सुंदर परिक्रमा करून आले तर घरच्यांनी चौकशी करायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला फोन केला. नाही महाराज तसं नाही, पण आता मी जातो. मग मी त्यांना बसने बसून दिलं. बसून दिल्यानंतर 2-3 दिवसाने मला माझ्या मंडळीने पत्नीने विचारलं का हो महाराज गेले, त्यांचा काही फोन नाही, आपणही फोन केला नाही, पोहोचले का नाही. तेव्हा लँडलाईनचे फोन होते आणि त्यांचा छोटा फोन होता. मग मी त्यांना फोन केला. तर तो फोन केल्यानंतर एका माऊलीने तो फोन उचलला, स्त्रीने उचलला. आणि मी म्हटलं हा सुभाष महाराजांचा फोन आहे का? म्हणजे हो. म्हटलं त्यांच्याकडे द्या, खाडे महाराज म्हणून होते. नाही म्हणे त्यांना आताच वाटा लावून आलो आम्ही. म्हटलं मग म्हणजे ते गेले. अरे राव. म्हणजे ह्या ज्या घटना ह्या सगळ्या ताज्या असताना मला परिक्रमेला जायचं नाही, आमच्या घरामध्ये सगळ्यांना माहिती असताना वट म्हण नाही तू जाऊ नको, तुला जायचं तू गाडीने जा.
आणि मग हे सगळं नाही म्हणत असताना मग मी आमच्या आई वडिलांना अगोदर 6 महिन्यापूर्वी बसने परिक्रमेला पाठवलं होतं गाडीने. आणि मग ते परिक्रमा करू आले. मग आईला भेटलो मी. म्हटलं मग तू परिक्रमेला गेली, तुम्हाला परिक्रमावाले पायवाले कोणी भेटले नाही का? ते सगळे गेले तिकडेच गेले का? काही ते परत आले का नाही? मग आता मला पण तू जाऊ दे. मग आईने होकारा दिला. पण वडील हा मानत नव्हते. मग आम्ही आप्पाशेठ म्हणून होते आपल्याकडे आडोळे. मी त्यांच्याकडे त्यांना सांगितलं वडिलांचं चांगलं ऐकायचं. त्यांना बोललो मग तुम्ही वडिलांना सांगा. मग त्यांनी वडिलांना सांगितलं. वडिलांनी मग मला ती परवानगी दिली. आणि परवानगी दिली, परंतु मी घरात फक्त मंडळीला काही सांगितलेलं नव्हतं, पत्नीला. आणि मग आमच्या बंधूला त्यांना जायच्या आदल्या दिवशी बोललो. म्हटलं मला उद्या परिक्रमेला जायचं. म्हणे असं काय करू राहिला तू? कोण आहे जोडी? म्हटलं आळंदीचे पोरं आहे मला जोडी, महात्मे वगैरे कोणी. मग ते म्हणे आम्ही सोडायला येतो. मग म्हणे त्यावेळेला आम्ही विभक्त राहत होतो. मग ते बंधू म्हणे संध्याकाळी वहिनीला घेऊन ये जेवणाला. मग आम्ही जेवणासाठी गेलो. परंतु जसं एखाद्या घरात कोणी दुःख व्हावं तशी परिस्थिती सगळी होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतं आणि मंडळीशी काही कोणी बोललं नाही. पण मग त्यांनी सांगितलं पाहिजे. मग तिला सांगितलं. आणि मग मी सकाळीच दर्शनाला गेलो आणि या ठिकाणी परिक्रमेला निघून गेलो. परंतु हे म्हणजे आम्ही तुला सोडवायला येतो. मी रिझर्वेशन पण ट्रेनचं केलं होतं. त्यांना स्टेशन पर्यंत नेलं. म्हटलं गाडी जागा मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर मग आपण तुम्ही मला जोडी चाला. का तर माझी लबाडी उघडेल. मला तिथं कोणी जोडी नाही आहे. यांना आपण सम्राट मला आळंदीचे महात्मे जोडी आहे. हे तर सगळं खोटं बोललो ना आपण त्यांच्याशी. आणि मग ट्रेन मध्ये गेल्यानंतर मला जिथून ती काशी बस होती त्या काशीमध्ये मी चढलो. त्या डब्यामध्ये चढलो. माझी जागा रिझर्वेशनची खालीच होती. त्याच्यामध्ये बघा सिटी मला तुम्ही उतरा. त्यांना बरोबर उतरून दिलं. मी याला गेलो खंडव्याला. हा, आणि खंडव्यावरून मी त्या वेळेला जात असताना पुढे मला याला जाण्यासाठी ओंकारेश्वरला काही साधन भेटत नव्हतं. आणि बस सगळ्या संपल्या होत्या. आणि बस स्टॉपवर परत येत असताना एक मोटरसायकलवाने मला विचारलं तुम्हाला कुठे जायचं? म्हटलं मला ओंकारेश्वरला जायचं. आणि त्याने मला गाडीवर टाकलं आणि मला ओंकारेश्वरला घेऊन गेला. आणि घेऊन गेल्यानंतर त्याने मला सोडलं. आणि ज्या वेळेला मी मागं बघितलं त्याच्याकडे, तर तो मला फक्त सोडण्यासाठीच आला. त्याची गाडी डायरेक्ट पाठीमागं थेट खंडव्याकडे निघून गेली. माऊली मला अर्धा 1 किलोमीटर त्याकडे पाहत राहिलो आणि माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ही सोडवायला आलेली व्यक्ती ही मैयानेच आपली व्यवस्था केली. हा कोणीतरी सत्पुरुष आपल्याला सोडण्यासाठी मैयाने व्यवस्था केली. अशा प्रकारे जाऊन माझी त्या ठिकाणी परिक्रमा सुरुवात झाली. फक्त मला एक सांगायचे, ज्या पूर्वीची जी परिक्रमा होती का त्या वेळेला प्रत्येक ठिकाणी रस्ते 2 किंवा 3 आल्यानंतर तो माणूस मैयाला आर्ततेने आवाज येतात, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. कुठपर्यंत? समोरून जोपर्यंत कोणी आपल्याला मार्गदर्शन करत नाही, रस्ता सांगत नाही, तोपर्यंत तो मनातून अंतःकरणातून मैयाला आवाज येत होता. आता ती अर्थता राहिली नाही परिक्रमेमध्ये. कारण आता प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी बोर्ड झाले, नर्मदा परिक्रमा मार्ग, नर्मदा परिक्रमा मार्ग. आणि ही परिस्थिती राहिली नाही. आणि दुसरी एक गोष्ट, आता संख्या भयंकर वाढली परिक्रमेची. बरोबर. पण गुणवत्ता, संख्या वाढली पण त्याची जी गुणवत्ता आहे, आता बऱ्याचशा ठिकाणी गुजरात मध्ये महाराष्ट्राच्या लोकांना थांबून देत नाही. याचं कारण एक आहे, आपण ज्या वेळेला परिक्रमेमध्ये जातो त्याने पहिले जायचं, आपली ती वस्तू जी आहे पाठीमागचा जो बोजा तो खाली ठेवायचा आणि पहिले फक्त आश्रममध्ये बघायचं पुढे मोबाईलच्या चार्जिंगला कुठं जागा आहे. त्या ठिकाणी तो मोबाईल चार्जिंगची व्यवस्था करायची, कोणाची साधना चालली काही नाही. आणि लगेच मोबाईल घरी लावायचा, आलो मी अशा ठिकाणी आलो, इतका किलोमीटर चाललो, अशी परिक्रमा झाली. तसं अरे तू हे सांगण्यासाठी दररोजचा फोन करण्याची काय गरज आहे? आणि त्या ठिकाणी काही साधक त्या ठिकाणी साधना करत आहे, त्या साधनेला बाधा यायला लागली. म्हणून बरीचसे लोक आता महाराष्ट्राच्या लोकांना कंटाळले. मी यातून फक्त एकच सांगू शकतो परिक्रमावाशांना, आपण अवश्य परिक्रमा करा. नर्मदा माता तर आपली माऊली आहे, ती आपल्यासाठी त्या ठिकाणी ती बसलेली. आपण अवश्य त्या ठिकाणी दर्शनाला, स्नानाला अवश्य गेलं पाहिजे. आपण लेकरू आहे, किती मोठं जरी असलं आपण लेकरू, ती आपल्याला सांभाळण्यासाठी. माऊली मी तर तिला आता मी मुलगा मानतोय, मी तिचा मुलगाच आहे, आपणही आहे. आणि ते आपलं मग लेकराच ती सांभाळणे करते. मग कोण आणि प्रत्येक जाणार ते तिचं लेकरू ती सांभाळ करते. पण आपल्यापासून आईला त्रास होणार नाही ही फार प्रत्येकाने आपापल्याने प्रत्येकाने काय केली पाहिजे, जबाबदारी पाहिजे. म्हणजे आई बरोबर जे चालणारी परिक्रमा मधले जे सुद्धा आपले बंधू आहे, त्या ठिकाणी साधना करणारे जे महात्मे हे सुद्धा आपले बंधू आहे, त्यांना त्या साधनेमध्ये त्रास होणार नाही. आणि उगाच बडे जाऊन म्हणून मी इतका किलोमीटर चाललो, मी तितका किलोमीटर चाललो, मी अशी परिक्रमा केली, हे सांगण्याची काही गरज नाहीये. तुम्ही फक्त परिक्रमा करून या, तुम्ही साधना करा.
आणि त्या साधनेचा जो आनंद आहे तो तुम्ही घ्या आणि तुम्ही अशा लोकांना इथे येऊन मार्गदर्शन करा. बरोबर बरोबर, अगदी अगदी अगदी. आणि आपल्या आईची त्या ठिकाणी तुम्ही महती सांगा. बरोबर. अतिशय सुंदर आम्हाला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्ही दिलेलं आहे की एकमेव जसं माझ्या जीवनामध्ये नर्मदा मातेची परिक्रमेला जात असताना माझीच आई मला म्हणायची की तू जर गेला तर मी विहिरीत जीव देऊन टाकील, अमुक करेल, फलन करेल. परंतु त्या प्रसंगातून मी जसं निघून गेलो तसं तुम्हाला सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी एकमेव म्हणजे त्या तुमच्याविषयीचं असणारं प्रेम आणि म्हणून त्यांचा एक प्रकारे थोडासा विरोधच होता. परंतु माईच्या कृपेने अगदीच तिने कृपा केल्यानंतर अगदी सर्वांच्या अंतकरणामध्ये परिवर्तन निर्माण झालं किंवा थोडंसं खोटंही बोलावं लागलं, पण देव जोडे तरी करावा अधर्म, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी घडल्या. आणि ओंकारेश्वरापर्यंत जात असताना खांड्यावरून केलेली ही जी व्यवस्था आहे ही खरोखर मला तर वाटतं साक्षात नर्मदा मातेचा कृपा प्रसाद आहे. असो, निश्चितच या परिक्रमेच्या रीतीनं जात असताना अनेक प्रकारच्या खडतर गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्या खडतर गोष्टींचा तुम्ही प्रवास केला. अजूनही आपल्याला आपला या ठिकाणचा जो वेळ आहे ती संपत आहे, परंतु तरी सुद्धा तुमची जी मुलाखत आहे ती एका वेळेमध्ये आटोपणार नाही. याच्या पुढच्या भागामध्ये आम्ही आपणच्या सानिध्यामध्ये त्यांनी ज्या काही 2-3 पायी परिक्रमा केलेल्या आहेत, एवढंच नाही तर सियाराम बाबांच्या सानिध्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा आश्रम काढून आणि अन्नदान जे काही आहेत ते स्वतः चालवत आहेत. त्या दृष्टीने हा ठीक आहे निमित्त मात्र त्यांना ते केलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की सियाराम बाबांचं अगदी जवळून सानिध्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झालेलं आहे. कारण ही सरफेसली काही माहिती घेऊनच आम्ही ही मुलाखत घेण्यासाठी येत असतो आणि म्हणून या माध्यमातून माझे अनेक प्रकारचे प्रश्न त्यांना राहणार आहेत. आणि या प्रश्नांच्या उत्तरामधून आपल्या ज्या यूट्यूब चॅनलचे जे काही भाविक श्रोतृवर्ग आहे किंवा रसिक प्रेक्षक आहेत यांना निश्चितच विशेष पद्धतीचा आनंद आणि प्रेरणा मिळून आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण सुद्धा ही परिक्रमा करावी. प्रत्येकाला प्रतिबंध येतोच असतो, परंतु त्या प्रतिबंधावरती कशी मात करावी हे आपणकडून शिकण्यासारखं मला या ठिकाणी जाणवलं. आणि म्हणून मी निश्चितच आजच्या या भागासाठी आपण या ठिकाणी थांबूया. परंतु पुढच्या भागामध्ये अजून मला त्यांच्या मुखातून गोदावरी गंगेची केलेली पायी परिक्रमा याचं सुद्धा चिंतन त्यांच्या मुखातून ऐकायचंय. तोपर्यंत पुढचा भाग आहे तो आपण निश्चितच त्यांची प्रतीक्षा करूया की त्यांनी तो वेळ आपल्याला देऊन आणि पुढच्या भागाचं मार्गदर्शन करावं. तोपर्यंत सर्वांना श्री नर्मदे हर, रामकृष्ण हरी. नर्मदे हर, जटाशंकर हर, मात गंगे हर, नमः पार्वती पतये हर हर महादेव. गोदावरी गंगा मैया की जय.